नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी 24 तास. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे. आपण अहंकाराविरोधात एकत्र आलोय असं शिंदेंनी म्हटलेलं आहे. तर अहंकारामुळे रावणाची लंका जळाली असं देखील शिंदेंनी म्हटलंय. लंका जाळून टाकू म्हणणाऱ्याकडे दुर्लक्ष करा, शिंदेंच्या वक्तव्यावर फडणवीसांनी हे भाष्य केलेलं आहे. पालघरमध्ये सध्या शिवसेना वर्सेस भाजप अशी लढत होतीये. डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात. एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात. अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात. अहंकार तर रावणासारखा अहंकार होता. रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे. आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे. तेच काम करायचं आहे. कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका. कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही. आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस. आणि तू तो भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ. आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही. त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शनमध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात. आपण जय श्रीरामवाले लोक आहोत. प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत. अरे लंका तर हा पेटवणार आहे. जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही.